जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप खास विषयाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे स्वातंत्र्याचा प्रवास। मित्रांनो, 1947 पासून ते 2025 पर्यंतचा आपला कसा प्रवास आहे तो आपण पाहणार आहोत। 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीचा तो क्षण, जेव्हा ब्रिटिश साम्राज्याची 200 वर्षाची गुलामगिरी संपली आणि भारताने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला। तो क्षण फक्त एक तारीख नव्हता, तो होता हजारो बलिदानांचा परिणाम, लाखो स्वप्नांचा जन्म आणि एका नव्या युगाची सुरुवात। पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळं सोपं झालं असं नव्हतं। उलट खरी लढाई तेव्हा सुरू झाली होती, देश घडवण्याची। चला तर आता 1947 मधील भारत व 2025 मधील भारत पाहूया। 1947 साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आपण एक नवजात राष्ट्र होतो। फाळणीच्या जखमा, गरिबी, बेरोजगारी आणि संसाधनांची टंचाई ही त्या काळाची वास्तवता होती। पण गेल्या 78 वर्षात भारताने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे। आज आपण 2025च्या भारताकडे पाहतो तेव्हा हा बदल डोळ्यात भरतो। लोकसंख्येपासून अर्थव्यवस्था, शिक्षणापासून विज्ञान व तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक बाबतीत आपण नव्या उंचीवर पोहोचलो आहोत। चला तर मग हा प्रवास टप्प्याटप्प्याने पाहूया। पहिलं आपण पाहणार आहोत लोकसंख्या। एक देश एक महासागर। आता आपण पाहणार आहोत 1977ची परिस्थिती। पहिल्या स्वातंत्र्य वर्षात भारताची लोकसंख्या सुमारे 35 कोटी होती। ग्रामीण भागात बहुसंख्य लोक राहत होते। शहरीकरण अत्यल्प होते। वाहतूक, संवाद साधने आणि रस्त्याची स्थिती कमकुवत होती। विविध प्रांत, भाषा, धर्म आणि संस्कृतीमध्ये विभागलेला भारत एकत्र ठेवणे हीच एक मोठी कसोटी होती। त्या काळी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कोणतेही ठोस राष्ट्रीय धोरण नव्हते। वैद्यकीय सुविधा मर्यादित होत्या, मृत्यूदर जास्त होता आणि आयुमान सुमारे 32 ते 35 वर्षे एवढीच होती। शहरात मोजके लोक शिक्षण घेत होते, बाकी जनता कृषीवर अवलंबून होती। आता आपण 2025 मधील बदल काय झालेला आहे ते पाहणार आहोत। आज भारताची लोकसंख्या 142 कोटीहून अधिक आहे आणि आपण जगातील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश बनलो आहोत। आयुमान 70 वर्षापेक्षा जास्त आहे आणि आरोग्य, पोषण, शिक्षण यात मोठी सुधारणा झाली आहे। शहरीकरणाचा वेग वाढला आहे। 1947 मध्ये जिथे फक्त 17% लोक शहरात राहत होते, तिथे आज 35% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात राहते। आपण फक्त लोकसंख्येच्या संख्येतच नव्हे तर विविधतेच्या बळावर जगात ओळखले जातो। युनिटी इन डायव्हर्सिटी ही कल्पना आता अधिक मजबूत झाली आहे। डिजिटल कनेक्टिव्हिटी, रेल्वे, मेट्रो आणि विमानसेवा यांनी भारतातील प्रत्येक कोपरा जोडला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रपरिवारांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण दुसरं पाहूया, अर्थव्यवस्था, तुटलेली सुरुवात ते जागतिक स्थान। 1947ची परिस्थिती पाहूया। स्वातंत्र्याच्या वेळी भारताची अर्थव्यवस्था जवळजवळ उद्ध्वस्त होती। GDP केवळ $30 अब्जच्या आसपास होती। बहुतेक जनता शेतीवर अवलंबून होती। औद्योगिक क्षेत्र अतिशय लहान होते आणि निर्यातीपेक्षा आयात जास्त होती। ब्रिटिशांच्या राजवटीत भारताचे संसाधन शोषले गेले होते। करन्सीची किंमत जरी जास्त होती, ₹1 $1, तरी खरेदी क्षमता आणि उत्पादन क्षमता खूप कमी होती। गरिबी दर 70% पेक्षा जास्त होता आणि उद्योगधंद्याचा पाया जवळजवळ नव्हताच।
आता आपण 2025मध्ये काय बदल झालेला आहे ते पाहूया. आज भारत जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. GDP $4 ट्रिलियन आसपास आहे. IT, औद्योगिक, उत्पादन, सेवा क्षेत्र आणि स्टार्टअपने अर्थव्यवस्थेला गती दिली आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे सारखी शहरे आर्थिक हब बनली आहे. पायाभूत सुविधा, डिजिटल पेमेंट, UPI, ई-कॉमर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग यामुळे भारत आता जगाचा बँक ऑफिस आणि ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. तिसरं आता पाहूया शिक्षण, अंधारातून उजेडाकडे. आता पाहूया 1947ची परिस्थिती. त्या काळात साक्षरता दर फक्त 12% होता. मुलींना शिक्षण घेण्याची संधी अत्यल्प होती. शाळांची संख्या मर्यादित होती आणि बहुतेक गावे अजूनही शाळांपासून दूर होती. उच्च शिक्षणाचे केंद्र फक्त काही मोठ्या शहरात होते. गावोगावी शिक्षणासाठी साधने नव्हती. पुस्तकांचा आणि प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव होता. समाजातील अनेक घटकांना शिक्षण परवडत नव्हते. या सर्व गोष्टींचा 2025मध्ये काय बदल झाला ते पाहूया. आज भारताचा साक्षरता दर 77% जास्त आहे. डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन कोर्सेस आणि सरकारी योजना त्यामुळे मुलं-मुली दोघेही शिक्षण घेत आहेत. IIT, IIM, IIMS सारखी जागतिक दर्जाची स्थानं तयार झाली आहे. RTE, राईट टू एज्युकेशन मुळे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळते. ग्रामीण भागातही इंटरनेट पोहोचवल्यामुळे डिजिटल शिक्षण शक्य झाले आहे. चौथं पाहूया पायाभूत सुविधा, मातीच्या रस्त्यापासून एक्सप्रेस वेपर्यंत. 1947ची परिस्थिती काय होती ती पाहूया. स्वातंत्र्यानंतर भारतातील पायाभूत सुविधा फारच कमकुवत होत्या. बहुतेक रस्ते कच्चे होते. रेल्वेची गाड्या हळू धावायच्या आणि विमानसेवा फारच मर्यादित होती. वीज पुरवठा ग्रामीण भागात जवळजवळ नव्हताच. पाण्याची टंचाई, स्वच्छतेचा अभाव आणि वाहतूक साधनांची कमतरता यामुळे लोकांचे दैनंदिन जीवन कठीण होते. आता 2025मध्ये काय बदल झाला आहे तो पाहूया. आज भारतात दिल्ली, मुंबई एक्सप्रेसवे, भारतमाला प्रकल्प, समृद्धी महामार्ग सारखे जागतिक दर्जाचे रस्ते आहेत. मेट्रो, रेल, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि स्मार्ट सिटीज यांनी शहरी विकासाला गती दिली आहे. ग्रामीण भागातही पक्के रस्ते, वीज, पाणी आणि इंटरनेट उपलब्ध झाले आहे. विमानसेवा आता भारतातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहराला जोडते. पाचवं पाहूया विज्ञान व तंत्रज्ञान, नव्या उंचीवरचा भारत. 1947ची परिस्थिती. स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र प्राथमिक अवस्थेत होते. उपग्रह, संगणक, IT सेवा यांची कल्पनाही नव्हती. संशोधनासाठी निधी आणि तज्ज्ञ कमी होते. आता पाहूया 2025मध्ये काय बदल झालेला आहे. आज इस्रोने चंद्रयान, मंगळयान, आदित्य L1 सारखे ऐतिहासिक मिशन पूर्ण केले आहेत. भारत जगातील IT सुपर पॉवर बनला आहे. 5G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल गव्हर्नन्समध्ये आपण मोठी झेप घेतली आहे. भारत आता ड्रोन, इलेक्ट्रिक वाहन आणि ग्रीन एनर्जी यामध्ये जागतिक पातळीवर स्पर्धा करत आहे. सहावं पाहूया आरोग्य, औषधांच्या टंचाईतून आधुनिक रुग्णालयांपर्यंत. 1947मध्ये आरोग्यसेवा अत्यंत कमी होती. औषधांची टंचाई, डॉक्टरांची कमतरता आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव होता. अनेक रोगांवर उपचार उपलब्ध नव्हते. 2025मध्ये झालेला बदल पाहूया. आज भारतात AIIMS, टाटा मेमोरियल, अपोलो सारखी अत्याधुनिक रुग्णालये आहेत. लसीकरण, अवयव
प्रत्यारोपण आणि टेलिमेडिसिन, त्यामुळे आरोग्यसेवा अधिक प्रभावी झाली आहे. कोविड-19 काळात भारताने स्वतःच्या लसी बनवून जगाला मदत केली. आता आपण आव्हाने काय आहेत ते पाहणार आहोत. अजूनही लढा बाकी आहे. जरी आपण प्रगती केली असली तरी गरिबी, बेरोजगारी, प्रदूषण आणि भ्रष्टाचार यासारख्या समस्या अजूनही आहेत. ग्रामीण शहरी दरी, महिला सुरक्षा आणि जलसंकट ही मोठी आव्हाने आहेत. मित्रांनो, आता आपण प्रेरणादायी निष्कर्ष पाहणार आहोत. 1947 पासून 2025 पर्यंतचा भारताचा प्रवास प्रेरणादायी आहे. आपण अंधारातून उजेडाकडे, कमजोरीतून सामर्थ्याकडे आणि अवलंबित्वातून आत्मनिर्भरतेकडे आलो आहोत. पुढचा प्रवास अजून मोठा आहे, पण एक गोष्ट निश्चित आहे, भारताची कथा अजून संपलेली नाही. ती आता नव्या अध्यायात प्रवेश करत आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.